शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सध्या एक बातमी मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. कर्जमाफीसाठी तपासण्यात आलेल्या कर्ज खात्यांपैकी तब्बल 21,97,607 कर्ज खाती अपात्र ठरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही संख्या पाहिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न निर्माण झाला आहे की आपले कर्ज खाते तर अपात्र ठरले जाणार नाही ना? आपले नाव कर्जमाफीच्या यादीत येणार की नाही? म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा सोप्या भाषेत अर्थ समजून घेणार आहोत. जवळपास 22 लाख कर्ज खाती कोणाची आहेत? त्यामध्ये शेतकरी आहेत की इतर पात्रतेच्या बाहेर असलेले कर्जदार शेतकरी सुद्धा आहेत? पात्र शेतकऱ्यांची सध्या किती प्रक्रिया पूर्ण झाली आहे? किती शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये पैसे हे जमा झाले आहेत? आणि त्यांचे नाव आतापर्यंत आलेले आहे की नाही? त्यांनी पुढे काय करायचे? चला तर संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया. शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी योजनेसाठी सरकारने 2 जून 2026 रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्यानंतर या योजनेतील पात्रता आणि अपात्रतेच्या निकषांबाबत शुद्धीपत्रकही काढण्यात आले. या नियमांनुसार प्रत्येक कर्जदार व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. कर्जमाफीसाठी पात्रता ठरवताना संबंधित व्यक्तीची सामाजिक आणि आर्थिक स्थिती, त्याचे पद, नोकरी, वेतन किंवा मानधन आणि इतर काही निकष तपासण्यात येत आहेत. यामध्ये आजी माजी लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार, खासदार आणि इतर काही लोकप्रतिनिधी यांचा समावेश आहे. तसेच 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन किंवा मानधन घेणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. यामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमधील संबंधित कर्मचारी, विविध तसेच इतर सरकारी संस्थांशी संबंधित काही व्यक्तींचा समावेश आहे. म्हणजेच कर्ज घेतले आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती कर्जमाफीसाठी पात्र ठरणार नाही. सरकारने ठरवलेल्या पात्रता निकषांमध्ये संबंधित कर्जदार बसतो का हे तपासल्यानंतरच त्याला कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. आता या सगळ्यातील सर्वात मोठा आकडा समजून घेऊया. कर्जमाफी योजनेसाठी सरकारकडे जवळपास 56 लाख रुपये कर्ज खात्यांची माहिती उपलब्ध झाली. कर्जमाफी योजनेसाठी सरकारकडे जवळपास 56 लाख कर्ज खात्यांची माहिती उपलब्ध झाली होती. या सर्व कर्ज खात्यांची पात्रतेच्या निकषांनुसार तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये 21,97,607 कर्ज खाती अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र इथे एक गोष्ट विशेष लक्षात घ्या. 21,97,607 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र झाले असा याचा अर्थ काढणे चुकीचे ठरेल. कारण हा आकडा कर्ज खात्यांचा आहे. या खात्यांमध्ये असे अनेक कर्जदार आहेत जे कर्जमाफीच्या योजनेने ठरवलेल्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावरील किंवा इतर ठिकाणी ही बातमी पाहून सर्व शेतकऱ्यांनी घाबरण्याची काहीही गरज नाही. आता अपात्र ठरवण्यात आलेल्या या कर्जदारांमध्ये कोणकोणत्या वर्गाचा समावेश आहे ते देखील आपण समजून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार मंत्री, खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी मिळून सुमारे 2,088 कर्ज खाती या प्रक्रियेमध्ये अपात्र ठरवण्यात आलेली आहे. यानंतर सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या मोठी आहे. या वर्गामध्ये सुमारे 11,75,745 कर्ज खाती असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये शिक्षक, पोलीस कर्मचारी, विविध सरकारी कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी आणि इतर सरकारी कर्मचारी असू शकतात. यानंतर महामंडळातील कर्मचाऱ्यांची कर्ज खाती आहेत. या वर्गामध्ये सुमारे 1,70,112 कर्ज खाती अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 25,000 रुपयांपेक्षा जास्त मानधन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुमारे 7,31,113 कर्ज खाती या निकषांमुळे वगळण्यात आली आहे. याशिवाय सरकारी संस्थांमधील पदाधिकाऱ्यांची या वर्गामध्ये सुमारे 1,70,112 कर्ज खाती अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 25,000 रुपयांपेक्षा जास्त मानधन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 7,31,113 कर्ज खाती या निकषांमुळे वगळण्यात आलेली आहेत. याशिवाय सरकारी संस्थांमधील पदाधिकाऱ्यांची सुमारे 1,12,611 कर्ज खाती अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली. या सर्वांचा विचार केला तर एकूण 21,97,607 कर्ज खाती कर्जमाफीच्या प्रक्रियेतून वगळण्यात आलेली आहेत. म्हणून पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो, ही सर्व खाती सामान्य पात्र शेतकऱ्यांची आहेत असा अर्थ घेऊ नका. सरकारने निश्चित केलेल्या निकषांमध्ये न बसणाऱ्या कर्जदारांची ही खाती आहेत. आता खरी महत्त्वाची माहिती पात्र शेतकरी आहे. सध्या जवळपास 17 लाख शेतकऱ्यांची यादी प्रक्रियेत आल्याची माहिती समोर आलेली आहे. यापैकी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या जवळपास 6,22,809 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू आहे. परंतु अजूनही मोठ्या संख्येने पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.
जवळपास 17 ते 17.5 लाख शेतकरी पुन्हा पुढील प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यांचे नाव आतापर्यंत यादीमध्ये आलेले नाही त्यांनी निराश होण्याची काहीही गरज नाही. आता पुढील यादीबाबत महत्त्वाची माहिती. मिळालेल्या माहितीनुसार 10 तारखेच्या नंतर पुढील पात्र शेतकऱ्यांच्या यादीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्ही कर्जमाफीच्या पात्रता निकषांमध्ये बसत असाल, तुमची पीक कर्ज थकीत असेल आणि कर्जमाफीसाठी तुम्ही जर पात्र ठरले असाल तर पुढील यादीकडे लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचे नाव सध्या यादीमध्ये आले नसेल तरी पुढील यादीमध्ये तुमचा समावेश होऊ शकतो. परंतु समजा तुम्ही पात्र शेतकरी आहात, तुमच्याकडे पीक कर्ज आहे, तुम्ही योजनेच्या सर्व अटी पूर्ण केलेल्या आहेत, तरी देखील तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आले नाही, तर अशा परिस्थितीमध्ये सर्वप्रथम पुढील यादीची प्रतीक्षा करा. पुढील यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर संबंधित विभागाकडे जाऊन तुमच्या कर्ज खात्याची माहिती तपासून घ्या. तुमचे नाव नेमके कोणत्या कारणामुळे वगळण्यात आले आहे याची माहिती देखील घ्या. आणि जर तुम्ही पात्र असूनही चुकीच्या पद्धतीने वगळले गेले असेल तर संबंधित सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे आवश्यक ती प्रक्रिया किंवा तक्रार करण्याची माहिती तुम्ही घेऊ शकता. शेतकरी बांधवांनो, त्यामुळे सध्या या कर्जमाफीच्या बातमीमुळे पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही. 21,97,607 कर्ज खाती अपात्र ठरली आहेत. ही माहिती वेगळी आहे, पण याचा अर्थ 21 लाखांहून अधिक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले असा नाही. सरकारकडे तपासणीसाठी आलेल्या सर्व खात्यांपैकी जे कर्जदार ठरवलेल्या पात्रतेच्या बाहेर आहेत त्यांची खाती या प्रक्रियेतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे तुम्ही पात्र शेतकरी असाल तर पुढील यादीपर्यंत प्रतीक्षा करा. तुमची कागदपत्रे आणि KYC पूर्ण करून ठेवा. तुमच्या कर्ज खात्याची माहिती व्यवस्थित आहे का हे सुद्धा चेक करा आणि पुढील यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये तुमचे नाव आहे का हे नक्की चेक करा. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमधून एवढे स्पष्ट होते की कर्जमाफीच्या प्रक्रियेत अपात्र ठरलेले सुमारे 22 लाख कर्ज खाती ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची नाही. पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे आणि अनेक पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये रक्कम जमा देखील करण्यात आलेली आहे. आता पुढील यादीमध्ये आणखी पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही पात्र असाल तर घाबरू नका आणि पुढील यादीकडे लक्ष ठेवा. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या गावातील ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह.